नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. आज 2025चा अर्थसंकल्प संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. हे बजेट मध्यम वर्गाला आनंद देणारे असल्याचे म्हटले जात आहे. अर्थसंकल्पात 12 लाख रुपयापर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. यासोबतच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या क्रेडिट कार्डची कर्जे मर्यादाही वाढवण्यात आली आहे. आजच्या अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या गोष्टी. अर्थमंत्र्यांनी उद्योन्मुख उद्योजकांच्या वाढीला चालना देण्यासाठी स्टार्टअपसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी फंड ऑफ फंड्स योजनेचा आणखी एक टप्पा जाहीर केला आहे. सरकार स्टार्टअप्सद्वारे नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. व्यापार संवर्धन विभागाने आतापर्यंत 1.5 लाखापर्यंत अधिक स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीमध्ये कर सवलतींसह प्राप्तिकर स्लॅबमध्ये बदलाची घोषणा केली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी 12 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर संपूर्ण करमाफीची घोषणा केली. यामुळे 80,000 रुपयांची बचत होईल. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे की सरकार 5 भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करेल. बिहारची राजधानी पाटणा येथे असलेल्या IITचा विस्तार केला जाईल. IIT पटना येथील वसतिगृहे आणि इतर पायाभूत सुविधांची क्षमता देखील वाढवली जाईल. 1 लाख गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांच्या नवीन स्वामी निधीची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे आता नवीन घरे उभे राहतील. सामान्य लोक आणि लहान व्यावसायिकांसोबतच सरकारने शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्डसाठी आता 3 ते 5 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांना 50 वर्षाचे व्याजमुक्त कर्ज म्हणून 1.5 लाख कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा केली आहे. याचा लाभ राज्यांना होणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी स्मार्टफोन आणि मोबाईल फोनवरील सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम भारतात उत्पादित होणाऱ्या मोबाईल फोन आणि स्मार्ट टीव्हीच्या किमतीवर होईल असे म्हटले जात आहे. 2024-25च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झाले? मोबाईल हँडसेट, मोबाईल चार्जरच्या किमती, मोबाईलचे सुटे भाग, कॅन्सरवरची औषधे, पोलाद तांबे उत्पादनावरील प्रक्रियेत कर सवलत, लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने, सोलार सेट, चामड्यापासून बनणाऱ्या वस्तू, विजेची तार. तर अर्थसंकल्पात काय महाग झाले आहे? प्लॅस्टिक उद्योगांवर कर, प्लॅस्टिक उत्पादने, सिगारेट, विमान प्रवास, PVC फ्लेक्स शीट, मोठ्या छत्र्या. एकंदरीतच आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार मार्च 2024पर्यंत देशातील किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या 7.75 पोहोचली आहे. त्यामुळे आता योजनेतील थकीत कर्जाची रक्कम 9.81 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एकंदरीतच असं म्हटलं जात आहे की हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांना पूरक आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्या प्रतिक्रियाही खूप महत्त्वाच्या आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.